बघा UPSC ची एक्झाम असली तर प्रश्न सीधा विचारला जाईल याची काही गॅरंटी नाही। जसं एक्झाम्पल मध्ये आपल्याला m ची किंमत काढायची आहे आणि कंडिशन दिली आहे n इज नॉट डिव्हिजिबल बाय 10, बरोबर। आपल्याला m ची किंमत काढायची आहे। मग मला सांगा आता m कशाच्या पॉवर मध्ये आहे, 10 च्या पॉवर मध्ये। बघा ही 10 ची तिसरी पॉवर आहे म्हणजे ऍड होऊन जाईल, इकडे येईल m+3, बरोबर। यांचा मी काही विचार करणार नाही, बरोबर। इकडे पण मी काय करेल, फक्त 10 ची पॉवर काढेल, बरोबर। मग मला सांगा इकडे 10 ची पॉवर काढताना बघा इथे काय आहे, 32 मध्ये 2 आहे म्हणजे 2 ची पॉवर खूप जास्त आहे। मी त्याचा सुद्धा विचार करणार नाही, फक्त 5 च्या पॉवरचा विचार करेल, ती असेल माझी 10 ची पॉवर। मग बघा आता इथे किती 5 असतील बघा या 75 मध्ये, 25 त्रिक 75 म्हणजे 25 म्हणजेच किती झाले तुमची ही 5 ची पॉवर 2, बरोबर। आणि त्याचा काय आहे, त्याचा 25 घात म्हणजे इथे काय आलं, 5 ची पॉवर किती झाली तुमची 50, बरोबर। नंतर पुढे बघा आता याच्यामध्ये पण 5 ची पॉवर 2 आणि वरते 32 आहे, 32 गुणिला 2 किती होणार आहे, तर ते होतील 64 म्हणजेच आता 10 + m असतील, बरोबर। तिकडचा 2 चा मी काही विचार करणार नाही, तो ऑब्विसली जास्त आहे। मग 5 ची पॉवर किती आली, 50 आणि 64 किती असेल 114, बरोबर। याला मी डायरेक्ट 10 ची पॉवर लिहून टाकतो, बरोबर। 2 तर भरपूर आहेत आपल्याकडे। मग आता पॉवर कम्पेअर करायची, m + 3 किती आला आपल्याकडे 114, m ची किंमत काढायची आहे, 114 मधून 3 गेल्यानंतर 111 असेल आपलं उत्तर, सिंपल।